जामनेर नगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी एकट्या भाजप या पक्षात 17 जागांसाठी सुमारे 350च्या वर इच्छुक उमेदवार होते. इच्छुक जास्त आणि जागा कमी अशा बिकट परिस्थितीत पक्षाने तावून सलाखून उमेदवार दिले. निवडणुकीत बहुमतही मिळाले. आता ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही त्यांचे काय करायचे? काहींना पुढच्या 5 वर्षात उमेदवारीचे आश्वासन मिळाले, तर काहींना तुम्हाला नगरसेवक पदाची संधी देऊ, स्वीकृत नगरसेवक पदाची संधी देऊ अशी त्यांना आश्वासने देण्यात आली. आता नगरपालिकेचा निकाल लागला. नगराध्यक्षपदी साधना महाजन या बिनविरोध निवडून आल्या. नगरपालिकेत भाजपची पूर्ण बहुमताने सत्ता आली. आता ज्यांना स्वीकृत नगरसेवक पदाची आश्वासने मिळाली आहेत त्यांच्या आशा अपेक्षा वाढल्या आहेत. स्वीकृत नगरसेवकपदी 3 जणांची निवड होणार हे आता निश्चित झाले आहे. आता हे 3 भाग्यवान कोण ठरतील याची चर्चा प्रत्येक प्रभागातील ज्यांना अशी आश्वासने मिळाली त्यांच्या या अपेक्षा, आशा, आकांक्षा आता वाढल्या आहेत. स्वीकृत नगरसेवक पदासाठी मलाच उमेदवारी मिळावी अशी मागणी करणारे अनेक जण भारतीय जनता पक्षाकडे, जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्याकडे अपेक्षा लावून आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने फिल्डिंग लावण्याचं काम करीत आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणजे नगरसेवकाचाच दर्जा, मात्र त्याला मतदानाचा अधिकार नाही. स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपली निवड व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र स्वीकृत नगरसेवक होणार 3. भलेही प्रत्येक वर्षी एक नगरसेवक जरी दिला तरी 5-15 जणांना ही संधी मिळेल. आता ही संधी यावर्षी सुरुवातीला कोण 3 जणांना मिळते याची उत्सुकता जामनेर शहरात लागून राहिली आहे. प्रत्येक प्रभागात याची चर्चा सुरू झाली आहे. कोण होणार स्वीकृत नगरसेवक?